उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसऱ्या तपासणीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या खर्चात 15 लाख तर संजोग वाघेरे यांच्या खर्चात 7 लाखांची तफावत आढळून आली आहे। त्यामुळे त्यांना नोटीस बजावत तफावतींच्या रकमेचा 48 तासांत खुलासा करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिला आहे। उमेदवारांनी रोजचा प्रचार खर्च नोंदवणे आवश्यक आहे। दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येत आहे। उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली शुक्रवारी दिनांक 3 मे, दुसरी तपासणी मंगळवार दिनांक 7 मे आणि तिसरी तपासणी शनिवारी दिनांक 11 मे रोजी झाली। निवडणूक खर्च तपासणीमध्ये प्रथम तपासणीवेळी खर्च सादर न करणाऱ्या 6 उमेदवारांना तर निवडणुकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरिता सादर केला असताना त्यामध्ये आढळून आलेल्या तफावतीबाबत 3 उमेदवारांना नोटीस बजावली होती। दुसऱ्या तपासणीवेळी खर्च सादर न करणाऱ्या 2 उमेदवारांना तर योग्य बँक खात्यामधून निवडणुकीचा खर्च न केल्याबद्दल एका उमेदवाराला नोटीस बजावण्यात आली होती। तिसऱ्या तपासणीला खर्च न सादर केल्याबद्दल ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे शिवाजी जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावण्यात आली आहे। शिंदे सेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि उद्धव सेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी तिसऱ्या तपासणीत खर्च सादर केला असता त्यांच्या आणि निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी नोंदवलेल्या खर्चात तफावत आढळली आहे। निवडणूक खर्च तपासणीनंतर बारणे यांच्या निवडणूक खर्चातील तफावत 15,19,000 रुपये इतकी आढळली आहे, तर उद्धव सेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवडणूक खर्चातील तफावत सुमारे 7,30,852 रुपये इतकी आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, पिंपरी।